भोंदू अशोक खरातची सखोल चौकशी करून कठोर शिक्षा करा, कासारे अनिसतर्फे साक्री तहसीलदारांना निवेदन। नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणातील दोषीवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारेच्या वतीने साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना मुख्यमंत्री महोदयांच्या नावे निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले की खरात याने अध्यात्म, ज्योतिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सामान्य जनतेचे व महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण केले आहे। समाजातील भीती, अज्ञान आणि असुरक्षिततेचा फायदा घेऊन सुरू असलेला हा बुवाबाजीचा प्रकार अतिशय गंभीर आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला कडक शासन व्हावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कासारे अनिसचे शाखा अध्यक्ष सुरेश पारख यांनी प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष विलास देवरे यांनी निवेदनाचे वाचन केले। यावेळी साक्री अनिसचे मार्गदर्शक प्राचार्य बी एम भामरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोरसे आणि महिला शक्तीच्या अध्यक्षा जोशीला पगारिया यांनी देखील या मागणीला सक्रिय पाठिंबा दर्शविला। या निवेदनावर अध्यक्ष सुरेश पारख, उपाध्यक्ष विलास देसले, उपाध्यक्ष सुहास सोनवणे, सचिव विनोद सोनवणे, कार्याध्यक्षा रत्नमाला सोनवणे, हिरालाल पारख, ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य बी एम भामरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोरसे, दीपक नांद्रे, सतीश पेंढारकर, एन देसले, महिला शक्ती संघटना अध्यक्षा जोशीला पगारिया, ज्येष्ठ मार्गदर्शक मंगला पारख, अलका गांगुर्डे, मनोहर भामरे, अशोक कुवर, डॉक्टर अजय नामत्रे, डॉक्टर मनीषा पाटील आणि सुवर्णा देसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल बोराडे। काळीमा पासणारी घटना घडली ती म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात यांची असंख्य महिलांना, राजकीय नेत्यांना बळी पाडून भोंदू अशोक खरातनं आपल्या नादी लावलं आणि करोडो रुपयाची मालमत्ता जमवली। आणि अशोक भोंदूने अंधश्रद्धेच्या, बुवाबाजीच्या माध्यमातून महिलांच्या शोषणाच्या संदर्भात अनेक काळी कृत्य केलीत। याच्या विरोधात अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही नुकतंच निवेदन देऊन या ठिकाणी आलो आहे। त्यांच्यामार्फत हे निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारे यांच्या वतीनं आज हे निवेदन आम्ही सादर केलं। नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे। या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणं ही मोठी चूक ठरेल। हे प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी, अंधश्रद्धा या धोकादायक संगनमताने गंभीर उदाहरण आहे। समाजातील असुरक्षितता, भीती व विविध समस्यांचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म, ज्योतिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे व सामान्य जनतेचे शोषण कसे केले जाते हे चिंताजनक चित्र आहे। तरी भोंदू अशोक खरात यांची सखोल चौकशी करून जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारे तर्फे या ठिकाणी आम्ही केलेली आहे। तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। धन्यवाद।